शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, ही जी पूर्ण पट्टी तुम्ही बघू शकतात का, हे जे शेत आहे का, ह्या शेतामध्ये आपण सोयाबीनची पेरणी केलेली. मात्र ह्या शेतामध्ये अर्ध्यामधून इकडं खाली आणि अर्ध्यामधून वरी, 3 वर्षाचं पाचट गाडलेलं आहे आणि अर्ध्यामधून खाली 4 वर्षाचं पाचट गाडलेलं आहे. आता पाचट गाडण्याच्या पाठीमागचा हेतू तुम्हाला सांगतो मी. शेणखताला पर्यायच नाही, पण येडावाकडा पर्याय आपण काय का असायना, समजा फुलाची पाकळी ह्याच्यापासून कंपोस्ट खत तयार होईल आणि जमिनीला आपल्या सेंद्रिय घटक मिळतील म्हणून पाचटाचा पर्याय आपण धरू. पण पाचटाचा पर्याय धरल्याच्या नंतर ते आपलं पाचट गाळायचं, पाचट फुकीत नाहीत काय नाहीत हे काम चालू केलेलं आहे. पण शेणखताला राहिला प्रश्न शेणखताला आता कोणापाशी जनावरं नाहीत बी, आणि जे काही जनावरं आता उपलब्ध आहेत का ह्या भविष्यामध्ये कमी होणार आहेत. जनावरांमध्ये 100% वाढवा होतच नाही असं मला तरी वाटतंय बरं का. वैयक्तिक माझं मत मी तुमच्यापाशी मांडण्याचा प्रयत्न करतो. पण काय केलं तर आपण आता सध्या आपल्यापाशी 5 जनावर आहेत. तर 5 जनावर आपण बैलगाडी, त्या 2 बैलगाड्याला पुढे एक मागं एक आणि एक गाय होती. ते काय करायचं तर आपण ह्या शेतामध्ये जागा बदलून एक 4-8 दिवसांनी समजा इथून झाल्याच्यानंतर तिथं अशी जागा बदलीत होतो. पण बदलीत असताना 2 बैलगाड्याला पुढे एक मागं एक असे 2 जनावरं, 2 बैलगाड्याला 4 बैल कटत होते. मग खाली राहिली आपल्यापाशी गाय. मग गाय बांधायला आपल्यापाशी समजा करायला गेल्यावर काही बी असतंय, पण ते गाय बांधायला आपल्यापाशी समजा खिळा नव्हता म्हणा, अगर समजा बांधण्याचा कटाळा म्हणा, काही म्हणा. म्हणून आपण काय करीत होतो, हे जी वाट आहे का, ह्या वाटाच्या कडीनं लिंबाचे खोड आहेत, त्या खोडाला ती आपण गाय बांधित होतो. मग गाय त्याला बांधल्याच्या नंतर आता गाडी बैल नेली, समजा आपण नेली म्हणा, अगर शेजाऱ्या पाजाऱ्याने नेली तर वापस आल्याच्या नंतर ती गाडी बैल आहे का आम्ही त्यांना सांगत नाही, तर आम्ही म्हणित जागा पलटून बांधा. जेणेकरून काय होईल, जे शेण पडणार आहे का प्रत्येक वेळेस नवीन जागेवर पडेल आणि हळूहळू आपलं जे शेत आहे का ते शेत खतवायच्या दृष्टीनं शेत वाढत चलं ना, असं आपलं ते शेड्यूल होतं. कवर उन्हाळ्यामध्ये एक 4-5 महिने. मात्र गायीचं काय जे केलं तर माहिती का, हे जे खोड आहेत का, या खोडाला आपण गाय फिक्स केली ती. म्हणजे ती जी जागा जरी बदलली तर हिची जागा बदलत नव्हती. कारण कशामुळं की तिला आपल्याला म्हणजे बांधायचा कटाळा येत होता म्हणा, बदलून बांधायचा कटाळा येत होता. मग ती गाय इथं राहायची, ह्या खोडाला बघू शकता तर ह्या खोडाला गाय राहायची. गाय राहिल्याच्यानंतर रोज तिचं शेण इथं पडायचं. मग शेणाचं प्रमाण काय झालं माहिती का, शेणाचं प्रमाण जास्त झालं. हे बघा ही जागा आहे इथं, या जागेला आपण ती काय इथं बांधित होत होतं. शेणाचं प्रमाण जास्त झालं. मग जास्त झाल्याच्या नंतर दाताळ्याच्या साह्याने इकडं वडायचो, पूर्ण इतकी जागा जास्त शेण झालं. जास्त शेण म्हणजे एका जागेवर जास्त शेण पडल्यामुळं भविष्यामध्ये आता पाऊस पडल्याच्या नंतर, पूर्वीच्या काळी एवढा त्रास नव्हता, पण आता डुकराचा त्रास खूप झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता तर ह्या बघा पूर्णपणे ही जागा खुंदळलेली आहे का. पण खुंदळून इथं सोयाबीनचं पीक आहे, काहीच त्यांनी ठुलं नाही बरं का. पूर्णपणे त्यांनी खुंदळ्या करून सोयाबीनच्या पिकाची नासधूस केलेली. आता इथंच नाही आता ठाम मत समजा शेणखतामुळे डुकरांनी उकळलं असं. आता हे तुम्हाला सांगायला लागलो मी ठाम, पण नेमकं त्याच्यात कशामुळं आता तिथून नाही त्या खोडापासून पलगड कुठंच नाही, त्या खोडापाशी इथं आहे का. आता पुढं खोड आहे, मी तुम्हाला ह्याच्या पुढं दाखवतो. हे बघा ह्या कडीने कुठंच नाही, या पूर्ण शेतामध्ये कुठंच नाही. पक्षी जिथं गाय बांधित होतो, ज्या खोडाला आपण तिचं समजा बैठकीचं काम करीत होतो 3-4 महिने, पक्षी तिथंच आणि 100% हे शेणखतामुळंच काम झालेलं आहे बरं का. हे बघा इथं पाहू शकता, हे बघा हे खोड, ह्या खोडाला जागा बदलल्याच्यानंतर हे बघा इथं बघा, इथं आता कॅमेऱ्यामध्ये असं तुम्हाला दिसाय नाही, कंप्लीट असा फुटाचा खड्डा त्यांनी तयार केला इथं बी. आता इथलं झाल्याच्यानंतर हे बघा इथं मध्ये कुठंच नाही. हे बघा इथं खोड आहे, या खोडापाशी हे बघू शकता. ही इथं जागा तिथे बांधायची, इथं बांधित होतं. हे बघा ही पूर्णपणे जागा खुंदळली. बरं खुंदळू द्या, ही जागा आज खुंदळली नाही, रात्री पाऊस झालेला आहे. ह्याच्या अगोदर त्यांनी थोडं खुंदळलं आहे आणि जास्त पाऊस झाल्याच्या नंतर आज त्यांनी जास्त खुंदळलं आहे. आता मला तुम्ही सांगा, आता तुम्ही म्हणता मग शेणखत टाकायचं का नाही टाकायचं. शेणखत टाका, जरूर टाका, त्यात काही शंका नाही. पण ऊसासारख्या पिकात समजा जिथं डुकराला खुंदळता येत नाही,
अगर काळ्या वावरात जर तुम्हाला नांगरट घ्यायची असेल तर मातीत गाडलं गेलं पाहिजे अशा हिशोबात. अगर नसलं बी तुम्हाला नांगरट करायची तर कमी प्रमाणात, म्हणजे पातळ पातळ शेण टाकलं का म्हणजे ते उकरीत येत, त्याला बी उकरीत येत, पण त्यांचा काही एवढा इफेक्ट होत नाही. मात्र जिथं शेणखताचं जास्त समजा दाटवा येईल, अगर ढिगाने आपण शेणखत तिथं जागा पांगून देऊ, तिथं मात्र 100% असं करतात बरं का. आता तुम्ही म्हणता मग ओली तिली होतच असते. अहो आता ह्या एवढ्या मोठ्या वावरामध्ये द्या सोडून, पण एखाद्या शेतकरी बांधवाची 5 गुंठे जमीन असती, 10 गुंठ्याची वाटणी असती, तशा वावरामध्ये असं केल्याच्या नंतर त्याचं पीक गेलं का राहिलं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आता जनावरं तर कमी व्हायला लागले तर, पण हे जे पाचटीचं आपण जे पर्याय म्हणतो का, शेणखतापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे बरं का. म्हणजे त्याला डुकरं उकरीत नाहीत आणि कोणचाच ताण नाही. राहिला प्रश्न आता ह्या बघा, हे जिरण्याचा ओली तिली येणाऱ्या पुढच्या 1 महिन्यामध्ये हे 100% जिरणार आहे. आणि जिरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोळपं जरी म्हणलात का तरी कोळपं चालणार आहे. आणि जर योगा आला तुम्ही एक खाली कमेंट करा, आपण त्याचा बी तुम्हाला व्हिडिओ देऊन 100% देण्याचा प्रयत्न करू बरं का. आता इथं पाहू शकतात, ह्या बघा हे शेण पडलेलं आहे. इथे ही बैलाची जागा आहे बांधायची पूर्ण, पण तितकं नाही हा, हे कमी प्रमाणात आहे. आणि हे जे येलं उगत आहेत का हे कडू शेण्याचे, हे बी ते ह्याच्यातच बी येतं बरं का, बैलांनी खाल्लेलं, आणि ते उगत येतं. ते शेतकरी बंधूंनो, आता पहिल्यावानी सोपे कामं राहिले नाहीत. हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेऊनच शेती करायची, शेतीवरचा खर्च कमी कसा करायचा ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि पुढं चालत राहायचं आहे बरं का. सकाळी आल्याच्यानंतर हे बघितल्याच्यानंतर मला पुढं मागं जसं गेलो त्याचा विचार केल्याच्यानंतर ही माहिती मला आठवली बरं का. आता ह्याच्या खाली एक पट्टी, तिथं बी मी तुम्हाला थोडी नजर टाकून दाखवतो बरं का. आता बघू शकतात ह्या पट्टीमध्ये बी पूर्ण हे पाचाटाचे थळगे दिसायले तर, पण कुठं त्यांनी उकरलं नाही बरं का. मात्र ह्याच्यामध्ये त्या खोडाच्या बाजूनीच त्यांनी तेवढं काम केलेलं आहे. त्या शेतकरी बंधूंनो थांबतो आता, जास्त काही सांगायची गरज नाही. मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलंच असेल. अशीच जर माहिती तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओ बघायला जर आवडत असतील, आपलं चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईबर करा बरं का. भेटत राहू नवीन माहिती अशी काही ना काही घेऊन. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. राम राम.